लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजे सुख झाले साजे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
पोते नका भरू पोते नका भरू आज देतो पोटा भरी आज देतो पोटा भरी आजी देतो पोटा पुरे म्हणाल तो वरे पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी विठोबार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार हरे हरे बार हरे हरे याल तर यार लागे यार तर यार लागे जल तरिया रे लागे जल तरिया रे लागे लागे यार तर यार लागे यार तर यार लागे जल तरिया रे लागे लागे जल तरिया लागे अवघे माझा माघे माघे अवघे माझा माघ माघे आज तो पोटा भरी आज तो पोटा भरी अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे 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 आज देतो पोटा भारी आज देतो पोटा यार तर यार लागे यार तर यार यार दरिया रे ला यार दरी लागे अवघे माझा माघ मागे अवघे माझा माघे माझा मागे आज देतो पोटा भरी आज देतो पोटा भरी अवघे माझा मागे मागे 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 माझा मागे मागे आज देतो पोटा भरी आज देतो पोटा भरी पुरे मनाला तो बनी पुरे मनाला तो बनी पुरे मनाला तो बनी पुरे मनाला तो बनी पुरे मनाला तो बनी
आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी. हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी. तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी. विठाला विठाला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी. महायोग पेटे तटे भीमरत्यम वरम पुंडरी काय धातु मुनिंद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चेते नमस्कारुणी. आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपन देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रिजरणी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतासे काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया विढाला 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 याल तरी अरे लागे याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे मनाल तोवरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडेल अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा काल्याच्या प्रसंगातील या अभंगाद्वारे भगवान परमात्मा गोपाळांना आश्वासन देतात की गोपाळांना तुम्ही आज माझ्या मागे या, मागे आल्यानंतर आजी देतो पोटभरी मी पोटभर तुम्हाला खायला देणार आहे. ह्या अभंग पोटभर खायला देणार. महाराजांना विचारलं महाराज पोटभर याचा अर्थ काय. पुरे मनेपर्यंत दुसऱ्याच्यांना सांगतात आजी देतो पोटभरी पुरे मनापर्यंत तोपर्यंत मी खायला देणार आहे. महाराजांना विचारलं महाराज या ठिकाणी इतकंच का, तर फक्त एका नियमाचं पालन करा. पोटभर देत असताना मी जी सूचना देणार आहे त्या सूचनेचं तुम्ही पालन करायचं. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी पुरे मनाल तवरे तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोटभरी पुरे मनाल तोवरे विढाला विढाला अभंगार बोलण्याप्री थोडासा परिहार. अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान श्री पंढरीश परमात्माच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबराय आदी करू सर्व संत महात्माच्या कृपेने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आशास्थान ग्रामदेवत हरिहरनाथ भगवंताच्या कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ सर्व गावकरी मंडळी या उत्साहामध्ये सर्वजण सहकार्य करणारी मंडळी 1 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत ज्याने ज्याने देणगी दिली ज्यांनी सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने अन्नदानाच्या माध्यमातून ज्ञानदानाच्या माध्यमातून श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून सर्वाला धन्यवाद देतो. अगदी सुंदर असा भव्यदेवी उत्सवाचं नियोजन करत असताना महाराज या ठिकाणी सांगतात उत्सव संपन्न होत असताना गावकरी मंडळी हिंगणीकर ग्रामस्थ मंडळी तथा आपल्या बाहेर गावी गेलेल्या कर्मनिमित्तानं सज्जन हो 2 नाते असतात. एक जन्मभूमीचं नातं आहे आणि कर्मभूमीचं नातं असतं. कर्म करत असताना आज आपल्या गावातील सर्व इतरेत्र कामाच्या निमित्तानं कर्म करण्याच्या निमित्तानं बाहेरून गावाला आले सर्व आपले भूमिपुत्र महिला मंडळ लेखीबाळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताहाचं नियोजन करत असताना 7 दिवस ज्यांची उपस्थिती कोणाचा नाव उल्लेख न करता 1 नंबरपासून सर्व विनेकरीपर्यंत कोणी पहिल्या दिवशी असेल कोणी 7 दिवस असेल कोणी आज असेल कोणी काल असेल सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्यांची विशेष प्रार्थने उपस्थिती आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या भागातील भूषण आपल्या भागातील त्यागमूर्ती संत हरिभक्त पारायण आत्मानंद महाराज गिरी त्या समवेत त्यांचा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा. रात्रीच्या ठिकाणी मला महाराजांची आठवण आली की या भागामध्ये कुठेही कार्यक्रम असेल स्वकीर्ती कानीनं ऐकावी पूज्यता डोळानं देखवी वाचेस्पतीचनी पाडे सर्वज्ञता तरी जोडे. अगदी शांत संयमी जीवन जगत असताना परमार्थिक साधनेमध्ये आपलं जीवन जगत असताना महाराजांचे सुद्धा उपस्थिती आहे. कारण विशेष 2 नाते असतात. एक नातं रक्ताचं असतं सज्जना हो स्वार्थी असतं. पारमार्थिक नात्याच्या माध्यमातून हिंगणीकर मंडळी अनेक पारमार्थिक लोकांवर प्रेम करणारे तुम्ही आहात म्हणून महाराजांची उपस्थिती आहे. आणि आपल्या गावातील हया संस्थांचे मठाधिपती हरिगिरी महाराज हे सुद्धा या ठिकाणी अगदी सेवेमध्ये तत्पर असतात हरिहरनाथाच्या. त्यांच्या कृपेने सुद्धा त्यांचा परमार्थ उत्कृष्ट. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. बस अगदी 2 महात्मे समोर आहेत. एक व्यास वशिष्ठ आहे आणि अशा महात्मे सर्वच आपण येणारे सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवा करत असताना हरिहरनाथाची सेवा आपण बघितलं की 7 दिवसापासून आपण या सेवेमध्ये तत्पर आहात. पहिल्या दिवसापासून काही लोकांनी सांगितलं पहिल्याच काय शेडला उभारी करण्यापासून काही माणसं या सेवेमध्ये तत्पर आहेत. आणि विशेष 2 दिवस झालं
आज प्रत्येक जण सर्व कामं बाजूला सारून हरिहरनाथावर असलेलं प्रेम, बाबांच्या हरिहरनाथाची असलेली सेवा, आणि ती सेवा करत असताना आपण सर्वजण गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ रात्रीपासून बघितलं. काल सकाळपासून भोजनाची व्यवस्था, वाढायची व्यवस्था तरुण करतायत. तर या ठिकाणी तेवढंच नाही तर काल 10 वाजून मला वाटतंय 16-17 मिनिटाला प्रदक्षिणा सुरू झाली. 10:30ला आपण मंदिरामध्ये प्रवेश केला प्रदक्षिणेचा. आणि यावर्षी तर रेकॉर्ड झालं, मी ज्या वेळेस येतो तेव्हापासून मी यावर्षी पालखी बघितली. पालखी बघत असताना ज्यावेळेस दर्शन घेतलं त्यावेळेस 10:30च्या आसपास पालखीला प्रारंभ झाला इथे. आणि सकाळी ज्या वेळामध्ये या ठिकाणी प्रत्येक घरातून या प्रदक्षिणा करत असताना, ग्रामप्रदक्षिणा सालाबादप्रमाणे करत असताना यावर्षीसुद्धा 7:31 आरती हरिहरनाथाची केली. उच्चांक झाला. मला पोराने सांगितलं, गावच्या माणसाने सांगितलं, दरवर्षीपेक्षा आपल्या देवाचं वैभव वाढत असतं, कार्याचं वैभव असतं. देवाचं वैभव काय वाढवणार आपण, देवच आपला वैभव वाढवतो आहे. पण आपल्या या संस्थांचं वैभव, या कार्याचं वैभव रोज या ठिकाणी दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढत जात आहे. गर्दीसुद्धा एवढी होती. उच्चांक झाला आणि 7:31 मी ज्यावेळेस तिथं घरामध्ये बसलो रघुनाथ काकांच्या, त्यावेळेस आरतीचा टायमिंग बघितला. 7:31 आरती केली. एवढी भव्य दिव्य प्रमाणामध्ये एका विचाराने पालखी सोहळा, आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये उच्चांक केला की यावर्षी तरुण वर्ग होतं. त्याला कोणतं पथक म्हटलं जातं, वाजवणारे टाळकरी नाही, ढोल पथक. कोणत्या गावून आलं होतं, पुणे का मुंबईहून आणलं होतं? कारण आमच्याकडे पुण्या मुंबईकडे जास्त असतात, आपल्या गावातल्याच आहेत का. बस त्यांनी उच्चांक केला की एक हरिहरनाथाची सेवा एका विचाराने, कोण श्रीमंत आहे कोण गरीब हा भेद बाजूला ठेवून, जातीयताचा भेद बाजूला ठेवून सज्जना हो वारकरी संप्रदाय हे शिकवतोय. परमार्थामध्ये जात नसते. उभ्या महाराष्ट्राला कळू द्या, या ठिकाणी आज वेगळं वारं महाराष्ट्रात आहे, पण उभ्या महाराष्ट्राला कळू द्या की हिंगणी गावामध्ये एका आईच्या लेकरासारखं या ठिकाणी हिंदू असेल, मुसलमान असेल, इतर समाज असेल, सर्व एका आईच्या लेकरासारखं पालखीला खांदा लावून या ठिकाणी पालखी प्रदर्शन करतायत. हे आज आपल्याकरता स्वाभिमान आहे आणि आमच्याकरता अभिमान आहे. या ठिकाणी आज उच्चांक झाला की सर्व तरुणांनी अतिशय सुंदर एका विचाराने, निर्व्यसनीपणाने ही पालखी सोहळा सजवला. त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून आज जवळजवळ काही गावात जागे आहेत, काहींच्या 3 वाजता झोपले. मी दोघा तिघाला विचारलं किती वाजता झोपले, एक म्हणला 3 वाजता झोपलो, एक म्हणला 2 वाजता झोपलो, एक म्हणला सकाळी 7 वाजता झोपलो. आणि काही तरुण वर्ग 7:30 वाजता घरी पोहोचले, 7:45 वाजता, आणि अजून काही झोपलेले आहेत. जवळजवळ आता सर्व झोपलेले आहेत, काही चालू आहेत. पण सेवा आपली नियोजित करायची आहे, अगदी वेळेमध्ये सेवा आपल्या संपन्न करायची आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरांचा तुमच्या समोर गायला. या अभंगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांना आश्वासन देत आहेत की गोपाळांना तुम्ही माझ्या मागे या, माझ्या मागे या. म्हणल्यानंतर काल्याचं चिंतन आहे, काल्याचा प्रसंग आहे. काल्याचा प्रसंग करत असताना वारकरी संप्रदायाचा नियम आहे, जो काही आपण उत्सव करतो त्या उत्सवाची परिसमाप्ती हे काल्याचे कीर्तन करायचे असते. 1 कार्याची सांगता करायची असते. 2 आणि आजचं हे कीर्तन प्रसादाचं कीर्तन आहे, प्रसादाचं. मग तुम्ही म्हणाल महाराज प्रसादाचं कीर्तन असेल तर 7 दिवस झालं कामं पडलेत, 2 घास खाऊ द्या आणि गावाकडं शेतामध्ये बरेच कामं पडले जाऊ द्या. महाराज सांगतात तसं तो सेवन होणार नाही. प्रसादाची रीत सांगितली आहे. प्रसाद सेवन करत असताना आज महाराज स्वतः भगवान पंढरीश परमात्मा तुम्हाला आम्हाला प्रसाद देणार आहे. महाराज लिहित आहेत भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. महाराज सांगतात प्रमाण पाठ असलं तर मला नुसतं माईक ठेवू नका, प्रमाण म्हणा वेळेत आपलं सेवा होणार आहे. 2 तास नाही म्हणलं तरी सेवा करायची असते, आपलं कर्तव्य. तर महाराज सांगतात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान पंढरीश परमात्मा प्रसाद देणार आहे. प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादाचं कीर्तन करत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात प्रसादच नाही तर परमात्म्यांचे काला केला, तो कुठे काला केला याचं वर्णन करतंय. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. गोकुळी गेले देवे गोकुळी, गोकुळे
करावे देवे केले गोकुळी. ज्या गोकुळात देवाने चरित्र केलं त्याचा विचार करायचा आहे. काहींचा आचार करायचा, काहींचा विचार करायचा, सज्जनो काहींचा उच्चार करायचा. जीवाच्या चरित्राचा विचारही करायचा नाही, आचारही करायचा नाही, उच्चारही करायचा नाही जीवाच्या चरित्राचा. देवाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आणि संतांच्या चरित्राचा आचार करायचा, विचार करायचा आणि उच्चार करायचा संतांच्या चरित्राचा. मग देवाच्या चरित्राचा महाराज लिहिताय, देवे केले गोकुळी. ज्या गोकुळात देवाने चरित्र केलं त्याचा आज काय करायचं आहे? फक्त उच्चार करायचा आहे. उच्चार. देवे केले गोकुळी. गोकुळ म्हणजे काय? गो म्हणजे गाई, कुळ म्हणजे समूह. जिथे गाईचा एकत्र समूह आहे त्याला गोकुळ हे म्हटलं जातं. गाईचा समूह आहे गोकुळ आहे. आणि गोकुळ हे आनंदाचं प्रतीक आहे. गोकुळामध्ये काहीच कमी नाही. महाराज लिहित आहेत गोकुळामध्ये काहीच कमी नाही आहे. म्हणून देवाचं चरित्र परमात्म्याने जे केलं ते विशेष गोकुळामध्ये केलं, त्याचा उच्चार करायचा आहे. देवे केले गोकुळी. मग गोकुळामध्ये करत असताना कृष्ण परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये सज्जनावर सर्वाला आनंद दिला. आनंद सर्वाला दिला. आम्हाला शिकवत असताना, शिकत असताना आम्हाला गुरुवारी मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा सांगायचे, बुवा एकाला एक आवडेल, एकाला एक आवडेल, सर्वाला सर्व आवडणार नाही आणि एक सर्वाला आवडणार नाही. आनंद कृष्ण अवतारामधील इतर आनंद अवतार वेगळे आहेत. इतर अवतारापेक्षा कृष्ण अवताराचा आनंद हा वेगळा आहे. गाईला आनंद दिला वेगळ्या रूपाने, गोपाळाला आनंद दिला वेगळ्या रूपाने, आणि महाराज सांगतात गवळणीला आनंद दिला वेगवेगळ्या प्रकारे. लहान मुलं आहेत, भगवान परमात्म्याने काय करावं? लहान मुलं एकत्र करावे, त्यांच्यासोबत खेळावं. आणि गोपाळासहित क्रीडा करी कानोबा. गोपाळासहित क्रीडा कराव्यात. लहान मुलाला खाऊ घालावं. शास्त्र काय सांगते ऐका. लहान मुलाला खेळण्यामध्ये आनंद आहे, खाण्यामध्ये आनंद आहे. समजा एखादा माणूस आपल्या गावचा चारधाम यात्रा करायला गेला. चारधाम यात्रा करायला गेल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी वस्तू खरेदी करतो. कोणी शाल घेतं बाबा, कोणी स्वेटर घेतं, कोणी एखाद्या मोठ्या व्यक्तीला जसं आवडेल तशी वस्तू जी आहे ती उपलब्ध घेतं. आणि वस्तू उपलब्ध घेऊन आपण चारधाम यात्रा करून ज्या वेळामध्ये घरी येतो, गावाकडे येतो, घरी आल्यानंतर लहान मुलं असतात ती पळत पळत जातात, पिशवीला हात लावतात. बाबा, आजोबा, आई, बाबा, जी जी व्यक्ती असेल त्या त्या नावाने ते व्यक्तीला म्हणतं, बाबा आमच्याकरता काय आणलं याचं अगोदर असं बोलत नाहीत की तुमची यात्रा कशी झाली, तब्येत ठीक आहे का, तुमची भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था बरी झाली का, दर्शन चांगलं झालं का, तुम्हाला या ठिकाणी काय आजार तर झाला नाही ना, असं बोलत नाहीत लहान मुलं. लहान मुलं आल्यानंतर पहिली पिशवी घेतात, पिशवी उकलतात आणि आम्हाला काय खेळायला आणलंय का, खायला आणलंय का, हा त्यांचा भाव असतो लहान मुलाचा. तसं भगवान म्हणतात लहान मुलाला कृष्ण अवतारामध्ये भगवंताने काय करावे? एकत्र करावेत, चोरी करावी, त्यांना खाऊ घालावं. लहान मुलाला खाण्यामध्ये आनंद आहे. लहान मुलाला आनंद दिला, गोपाळाला आनंद दिला. पुढे गाईला जो आनंद दिला, गाईची सेवा करावी, गाईचं दूध काढावं, चारा टाकावा, ही त्यांची सेवा आहे. आणि पुढे महाराज वर्णन करतायत गवळणीला जो आनंद दिला तो आनंदाचा विचार महाराज सांगतात. परमात्म्याने वेणू वाजवावा आणि वेणू वाजवल्यानंतर वृंदावनामध्ये वेणू वाजवावा, वेणूचा आवाज कानावर पडावा गवळणीच्या, आणि कानावर पडल्यानंतर ज्या दिशेने आवाज येतो त्या दिशेने भगवंताचं दर्शन केव्हा होईल? वृंदावनी वेणू वेणू आता मायवा वादी कवनाता मायवा वादे कवनाता मायवा वादे कवनाता मायवा वेणुना गोवर्धनु
वृंदावनी वेणू गोड प्रमाण दिलं. महाराज सांगतात वेणू वाजवावा मज पाहता ते बासती यादवराजे. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाचे. वेणू वाजवावा. एक सखे सांगते अगं सखे वेणूचा आवाज काय रोजपेक्षा आज वेगळा होता का तर ती सांगते अगं सखे मी सकाळी दात घासायला बसले. दात घासायला बसल्यानंतर वेणूचा आवाज कानावर आला आणि कानावर आल्यानंतर आपल्या हिंगणीकडं आपल्याकडे रोज सकाळी सकाळी महिला पुरुष दात घासतात कारण पद्धत असायची. पूर्वी बघा एवढे काही एवढी साधना नसायची, एवढी सुविधा नसायची. एवढी सुविधा अर्थात पूर्वी महिला मंडळाचं एक मंजन असायचं. जुन्या लोकांना कळेल. काळी मिस्त्री असायची, काळं मंजन असायचं आणि उठल्या उठल्या एकच काम महिलाला हिंगणीटी कळमनुरी एकच काळं मंजन. ते असं असं करायच्या तिथंच मंजन त्या हातालाच पुसायच्या पदराला पुसायच्या. महाराज सांगतात ती गवळण सांगते अगं सखे मी दात घासायला बसले. दात घासायला बसल्यानंतर वेणूचा आवाज आला आणि आवाज आल्यानंतर परमात्म्याची लीलाच काही वेगळी आहे. दात घासता घासता दात घासायला पाहिजे ना तर दात घासता घासता मी एवढं बेचैन झाले या ठिकाणी मला दात घासायचं सुद्धा विसरले. एवढं विसरले दंत धावनाचा मुखा माझी हात वाद्य वाजता ती नाना परिमात. महाराज सांगतात दात घासायचे विसरले. दुसरी सांगते अगं तू तर एवढंच काय मी परवाना स्वयंपाक करायला बसले. स्वयंपाक करता करता भरला उलोंडो निरिता करी घट मी पानियाची गोविंदाची चट. अगं मी पाणी स्वयंपाक करता करता पाणीच विसरले. हा एक सांगते अगं जाऊ दे मी काल ना मथुरेला गेले. मथुरेला गेल्यानंतर मथुरेच्या बाजारला गेले. बाजारला गेले दही दूध विकायला घेऊन गेले, तूप विकायला घेऊन गेले, ताक विकायला घेऊन गेले आणि तिथे मी ताक घ्या दही घ्या तूप घ्या असं बोलत गोविंद घ्या कोणी सखे परिणाम असा झाला गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेची. गे माझ्या शेजार जेवढ्या गवणी होत्या ना मला हसत होत्या तरी मला कळत नव्हतं का वेणूचा आवाज कानावर पडला. ऐकोनी वेणूचा ऐकोनी वेणूचा मंदिरला फक्त टाळं वाजवा भूक लागली असे नाश्ता करून या काय काळजी करू. महाराज सांगतात ऐकोने वेणूचा नाद गोड प्रमाण दिलं. वेणूचा नाद असा होता मला सांगायचं काय या अभंगाने या गवळणीने गोदावरताईने चाल म्हणली तर अख्खा महाराष्ट्र वेडा केला होता. कल्पना करा ऐकोनी वेणूचा नाद लागला ना. महाराज सांगतात परमात्म्याची लीला अशी आहे वेणूचा आवाज कानावर पडावा त्या आवाजाने ती सांगते अगं सखे मला कळत नव्हतं भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. अनेक प्रमाण आपल्या देता येतील. आहारे सावळिया
परमात्म्याचे वेणूचा आवाज आला, अहरे सावळिया कैशी वाजविली मुरली, मुरली नो हे केवळ बाण, तिने हरला माझा प्राण. रोज ऐकत होते वेणूचा नाच, पण आजचा काही वेगळाच आहे. ते विषय मला चिंतनाचा हा चालू आहे की परमात्म्याने वेणू वाजवला, वेणूच्या रूपाने गवळणलाही आनंद दिला. त्याचं महाराज प्रतिपादन करतायत. आनंद सर्वाला दिला. कृष्ण अवतार आनंदाचं प्रतीक आहे. सर्वाला आनंद दिला. सजीवाला दिला, निर्जीवाला दिला, झाडाला दिला, दगडाला दिला, पशुला दिला, पक्षाला आनंद दिला. मज पाहते भासती यावदरावजे, सर्वाला आनंद दिला. हे चिंतन मला हे करायचं आहे. तसं सर्वाला आनंद दिला. या अभंगामध्ये महाराज गोपाळांना आश्वासन देत आहेत. भगवान परमात्मा सर्व गोकुळामध्ये जातात. अरे बघितलं यांच्या जीवर मला मोठं काम करायचं. सर्व गोपाळ एकत्र बोलवले आणि कोणतंही काम करत असताना, कार्य करत असताना का संघटनाशिवाय कोणतंही काम होत नाही. सप्ताह करायचा आहे, दाथा आहे. सर्व 7 दिवस एखादा माणूस देऊ शकतो, पण त्याला महत्त्व नाही. संघटन शक्ती महत्त्वाची. कलियुगामध्ये संघटन महत्त्वाचं आहे. तसं भगवान म्हणले यांच्या जीवावर मला मोठं कार्य करायचं आहे. सर्व गोपाळ एकत्र बोलवले आणि सांगितलं, का रे गोपाळांनो, गोकुळामध्ये गाई म्हशी आहे, दूध असताना तुमची तब्येत अशी का? ए गोपाळ मला देवा, तुझं म्हणणं बरोबर आहे. सगळा चांगला माल रात्री अपरात्री मथुरेला जातो आहे आणि तब्येत कशी काय सुधारायची? भगवान म्हणले ठीक आहे. मीटिंग बोलवली आणि मीटिंग बोलवल्यानंतर एक निर्णय घेतला, आजपासून मथुरेला कोणीही माल विकायला घेऊन जायचं नाही. असं झाल्यानंतर आता ऐका, एखादी गोष्ट सांगत असताना लहान मुलाने किंवा कमी वयाच्या माणसाने जर मोठ्याला सांगितली पटत नाही. गावामध्ये एखादं काम करायचं असेल, तरुण वर्ग म्हणले चला आपण असं करू तसं करू, मोठ्या माणसाला पटत नाही, ज्येष्ठ माणसाला पटत नाही. तू कालचा आम्हाला शिकवतो का? तसं भगवंतालाही विरोध झाला. चांगल्या कामाकरता लोक विरोध करतातच, हा कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही चांगलं कोणतंही विधायक काम करा, सुरुवातीला विरोध होतो, पण आनंद वेगळा आहे. भगवान म्हणले माझ्या राज्यात दुहेरी धोका आहे. रात्री अपरात्री माल चोरी जाऊ लागला. ऐका, ज्या मालावर बंदी आहे तो माल रात्री अपरात्री मार्केटला जातो. भगवान परमात्म्याने 1 महिना झाला, 2 महिने झालं, पुन्हा बघितलं गोपाळांच्या तब्येती तेच, शर्टाचं माप तेच, टेलर तेच. सगळे गोपाळ बोलले, म्हणजे चला रे चला चला. सगळे गोपाळ आनंदाने उड्या मारायला लागले आणि उड्या मारत असताना भगवंतानं बघितलं आणि सांगितलं, का रे बाबा, 2 महिने झालं मी तुम्हाला सूचना दिली होती आणि या सूचनेचं पालन तुम्ही केलं, पण हे गोपाळ म्हणला देवा, पालन करता करता रात्री अपरात्री माल जातोय. भगवान म्हणले ठीक आहे, एक काम करा, आता तुम्ही सर्वजण आज मी सांगेल त्या सूचनेचं पालन करा. सर्वजण निघाले, उड्या मारायला लागले, आनंदानं नाचायला लागले, चला रे चला, चला रे चला. पण एक त्यांच्या जाणता गोपाळ होता, तर्कवितर्क करणारा. चांगल्या कामासुद्धा काही माणसं तर्कवितर्क करतातच. एक मला, अरे वेड्यानो, कोणाच्या मागे चालले? म्हणजे कोणाच्या मागे? म्हणजे कृष्णाच्या मागे जायचं आहे. एक म्हणला, अरे त्याच्या मागे जायला विरोध नाही, पण त्याच्या मागे जात असताना पहिले त्याला विचारून घ्या, तुझ्या मागे आम्ही येतो, विरोध नाही, पण तू काय देणार? अभंगाचं 2रं चरण. आजी देतो पोट भरी, देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पोट भरी, आजी देतो पोट भरी.
देतो पोट भरी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, अरे भगवान म्हणाले गोपाळ शंका अंता कशा. सर्व गोपाळ त्यांचा जो पुढारी होता त्याच्या तोंडाकडे बघायला लागले. भगवंतानं ओळखलंय, हा त्यांचा लीडर दिसतोय. आता देवाला सांगावं लागत नाही का, तुमच्या मनात काय चाललं मला सांगणार नाही. या धर्म मंडपामध्ये आपण बसलात, तुमच्या मनात काय चाललं मला कळणार नाही, माझ्या मनात काय चाललं तुम्हाला कळणार नाही, यांच्या मनात काय चाललं तुम्हाला कळणार नाही, पण सर्वाच्या मनात काय चाललंय हरिहरनाथाला कळल्याशिवाय राहणार नाही. देव चतुर, देव चतुर, लक्षात ठेवा. हरिहरनाथाला माहित आहे तुम्ही कीर्तनामध्ये बसलात, पण मनामध्ये किती विचार चाललेत हे मला कळणार नाही, पण त्याला कळल्याशिवाय. महाराज सांगतात देव चतुर, देव चतुर, जाणोनी अंतर्वर्त चतुरात शिरोमणी. गुण लावण्याची खाणी. भगवान म्हणले अरे यांचा लीडर दिसतोय. भगवंतानं मागे वळून बघितलं आणि सांगितलं का रे बाबा, आत्तापर्यंत मी कधी निवड केली नाही, मी कधी द्वैतभाव माझ्याकडे नाही, आणि तुम्ही का थांबलात. त्यावेळेस त्या भगवंताला त्या गोपाळानं सांगितलं कृष्णा तुझ्या मागे यायला विरोध नाही, पण तुझ्या मागे आल्यानंतर काय देणार. भगवान म्हणतात अरे शंका आणता कशाला, अरे याच्याकरताच मी अवतार घेतला ना, तुम्हाला पोटभर खाऊ घालण्याकरता. आजी देतो पोट भरी, उत्तरार्धामध्ये पुरे मनाला तोवरी, पुरे मनेपर्यंत मी तुम्हाला खायला देणार आहे. पोटभर याचा अर्थ काय लक्षात ठेवा. भगवान म्हणतात पोटभर याचा अर्थ आहे दोन प्रकारे. मला विचार सांगायचा आहे. तुम्ही मनेपर्यंत पोट भरेपर्यंत आजी देतो पोट भरी. जीवाने जीवाच्या मागे जायचं नाही, जीवाने देवाच्या आणि संतांच्या मागे जायचं, तेव्हा आपलं पोट भरतं. कोणाच्याही मागे जायचं नाही. महाराज सांगतात आजी देतो पोट भरी. पोटभर याचा अर्थ काय. महाराज सांगतात अरे तुम्ही मनात शंका आणता कशाला. पोटभर याचा अर्थ आहे की तुम्हाला परमार्थाचा आनंदही देणार आहे आणि लौकिक आनंदही अवतारामध्ये देणार आहे. पुरे मनेपर्यंत आजी देतो पोटभर. हे गोपाळ म्हणा देवा पोटभर याचा अर्थ काय. पोटभर देणार, हो पोटभर, लक्षात ठेवा. पुरे मरेपर्यंत देणार. आजी देतो पोटभरी, पुरे मनाला तोरी. भगवंतानं सांगितलं एका नियमाचं पालन करा. मी पोटभर देणार आहे, पण मी सूचनेचं पालन करा. मी ज्या घरात तुम्हाला जायला सांगणार आहे त्या घरात चोरी करावी लागेल. चोरी करत असताना तिथे काही गडबड चालणार नाही. ते एका नियमाचं पालन करा. अभंगाचं तिसरं हालू 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 अभंगाच्या तिसऱ्या चरणात हळूहळू चाल. कोणी कोणाशी न बोला. एका नियमाचं पालन करा. तुम्ही आम्ही सुद्धा. महाराज सांगतात संसारामध्ये सुद्धा एकमेकाचा दोष करू नका आणि परमार्थामध्ये हळूहळू चाला. डायरेक्ट डायरेक्ट मोठं होता येत नाही. महाराज सांगतात परमार्थ करत असताना टप्प्याटप्प्याने परमार्थ करा. हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. एकमेकाचा दोष करू नका, एकमेकाचा राग करू नका, एकमेकाचा महाराज हेतू पुरस्कार निंदा करू नका. हा महाराजांचा संदेश तुमच्या माझ्याकरता आहे. एवढा जरी संदेश आपण लिहिला, एवढं जरी आपण घरी गेलात तर नक्कीच मला वाटतं आहे हा सप्ताह सफल झाला. हळूहळू चाला आणि परमार्थामध्ये हळूहळू परमार्थ करा.
दुसरा अर्थ मला सांगायचा आहे, परमार्थामध्ये एखादा काम करत असेल तर विरोध करू नका. देता आलं तर आपल्याकडनं द्या, सहकार्य करता आलं तर करा, नाही करता आलं तर नाही केलं तरी चालेल, पण विरोध करू नका. आम्हाला गुरुवारे सांगायचे, गरीबाचं लग्न जमवता आलं तर जमा, सहकार्य करा, पण लग्न मोडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला हरिहरनाथाच्या भगवंताच्या उत्सवामध्ये देणगी देता आली तर द्याच, नाही देता आली तर नका देऊ, पण जे देतात त्यांनासुद्धा विरोध करू नका. आणि देवाला विरोध केला तर महाराज सांगतात, देवाला विरोध केला तर देवाचा विरोध चालणार नाही. अनेक लोकांचे अनुभव आहेत. हरिहरनाथाचा बाल मला 5-6 लोकांनी काल सांगितलं की चमत्कार सांगितला, आम्ही असं केलं तसं केलं, आम्हाला थोडं होतं, देवानं दिलं. विरोध या ठिकाणी करण्यापेक्षा विरोध ज्याने देवाला केला. अरे आम्हाला रावणाने विरोध केला, कुटुंब नष्ट झालं. कृष्ण परमात्म्याला कंसाने विरोध केला, नाव राहिलं नाही. भगवंताला दुर्योधनाने विरोध केला, नाव शिल्लक राहिलं नाही. म्हणून या सत्कर्मामध्ये ज्याला सहकार्य करता येईल त्याने करा. नाही करता आलं तुमच्यातून राहणार नाही, पण आपलं राहणार आहे, सत्कार होणार आहे, आपलं सत्कर्म होणार आहे. माझा विषय चिंतनाचा हा आहे, भगवान संदेश देत आहेत, हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. ज्या घरात चोरी करायची आहे त्या घरात एकमेकाला बोलू नका, आणि जर बोलला तर पकडलं जाईल, मार खावा लागेल. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोटवर. दुसरा भाव मला उत्पन्न करायचा आहे. महाराज सांगतात, लहान होऊन परमार्थ करा. हळूहळू याचा अर्थ आहे लहान होऊन परमार्थ करा. नेहमी लहान व्हायला शिका, नेहमी लहान व्हायला शिका. नम्र लहानपण देवा, लहानपण देवा,
कोणी कोणाशी न बोला लहानपण देगा देवा. पांडुरंगाकडे जाताना हरिहरनाथाकडे जाताना मी सांगेल तुम्हाला, या मंडपामधून आलात, मंडपाच्या बाहेर सर्व तुम्ही किती मोठे असू द्या, असणं महत्त्वाचं आहे. काहींना सौंदर्याचा अभिमान आहे, काहींना सत्तेचा अभिमान आहे, काहींना श्रीमंताचा अभिमान आहे. महाराज सांगता असू द्या, पण इथे मंडपात आलात, इथं आल्यानंतर सर्व वलकेले बाजूला सारा, आणि इथं आल्यानंतर फक्त देवाकडे येताना लहान होऊन या, त्याचा आनंद वेगळा असेल. महाराज सांगतात व्हावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आजी दे तो पोट भरी पुरे मनाला तुवरी. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. भगवान म्हणतात माझ्या मागे या. मी मगाशी विधान केलं, जीवाने जीवाच्या मागे, जीवाने देवाच्या मागे जायचं, जीवाने संतांच्या मागे जायचं, आणि जीवाने जीवाच्या मागे जायचं नाही, देवाच्या मागे जायचं, संतांच्या मागे जायचं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, महाजनो गतस्पंत. हा विषय मला चिंतनाचा हात तुमच्या समोर ठेवायचा. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. हा झाला अल्पशा वेळामध्ये अल्पशा बुद्धीने अर्थ. एकदा सर्वांनी जास्त गरम होईल्यामुळं एकदा सर्वांनी हात वरती करा. तुमचे फोटो काढायचे, फोटोग्राफी महाराष्ट्र नाथाचा उत्सव या ठिकाणी बघता. सर्वांनी हात वरती करा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, झोपलेल्या माणसाला घरी कळू द्या, टाळ्या जाऊ द्या त्यांच्या कानावर. या ठिकाणी चला, काल्याची पंगत बसली जेवायला, चला शेवटचा प्रसाद आहे. सर्वांनी एका विचाराने या ठिकाणी टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई, हरी टाळी टाळी टाळा. चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले गोकुळे, गेले गोकुळे, चरित्र देवे केले गोकुळ. ज्या गोकुळाने देवाचं चरित्र केलं त्याचा विचार करायचा आहे. देवाचं चरित्र अलौकिक आहे, जीवाचं चरित्र नाही. महाराज सांगतात देवाचं चरित्र केव्हापासून सुरू झालं. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाली ऐका. आकाशाची वाणी सांगित तसे कंसा, मानी हा भरवसा बोलवण्याचा विढाला विढा. ठल ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पैसे घेऊ नका, पैचंच काम बाकी ठेवलं आहे. कारण हनुमंतरायची शेवटी बरं का. मला मानकरी काका 10 मिनिटामध्ये काला करता येतो. तुम्ही जमले अजून 10 तास बोला. 10 तास बोलता येतं, पण तिकडे स्वयंपाक झाला, दहीहंडी समोर आहे. चरित्राचा उच्चार करत असताना महाराज सांगतात वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाली ऐका. वरात निघाली, वरातीचा सोहळा आहे. 6 मारित दुराचारी, 6 मुलं मारले. 7वा मुलगा रोहिणीच्या गर्भामध्ये नेहून घातला आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. याला म्हणतात देवाचं चरित्र, अलौकिक चरित्र आहे. 8 वर्षाचे प्रगट झाल्यानंतर आईला आनंद वाटला, तो टिकला नाही. पुन्हा आई रडायला लागल्या. रडताना भगवान म्हणतात आई का रडता? 8 वर्षाचा प्रगट झालो ना. त्यास आईने सांगितलं कृष्णा तू 8 वर्षाचा जर आमच्या समोर आलास तर लोक काय म्हणतील, लहान हो लहान. भगवान लहान झाले,
पुन्हा आई आनंद टिकला नाही. पुन्हा आई वडील रडायला लागले. रडता रडता भगवान म्हणजे का रडता बाबा. त्यावेळेस वसुदेव आणि देवकी मातेने सांगितलं कृष्णा तुझ्या अगोदर 6 मुलं मारले, तुला मारल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हणले एक काम करा ना, मला मारणार अजून जन्माला आला नाही, येणार नाही. जर तुम्हाला या जागेवर भीती वाटत असेल तर फक्त उचला आणि टोपल्यामध्ये ठेवा आणि कुठे घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळा. असे म्हणणारे वाजवणारे 6 वाजता काकडा करून आपला काला करून जाऊ. इतकं गौर प्रमाण दिलं. नंदाच्या घराला मजनेही गोकुळ. भगवान म्हणले आई उचला. अद्भुत चमत्कार झाला. ऐका, देवाला उचललं, पाठीवर घेतलं. पाठीवर घेतल्यानंतर मनसे असे रक्षेपाळ तेम्या मोहिले सकळ उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती. देवाला डोक्यावर घेतलं, जेवढे काही बंधनं होते, हातात बेड्या होत्या, आपोआप निघाल्या. अद्भुत चमत्कार झाला. पुढे महाराज वर्णन करतायत. पुढे घेऊन जात असताना पोर चढला असे असतं त्याशी लावीला अंगुष्ट. गोकुळामध्ये जातात, वेळ मर्यादित आहे. गोकुळामध्ये गेल्यानंतर गोकुळामध्ये जातात तर पूर्वी गोकुळामधील गवळणी अगोदर उठत होत्या. 15-20 गवणी आल्या, एकत्र येतात. पाणी भरण्याचं निमित्त पाणी भरायला जातात. 6-7 गवणी येत आहेत, तेही पाणी भरण्याकरता जातात. असं बऱ्याच गवणी एकत्र झाल्या आणि एकमेकीला बोलायला लागल्या. बोलता बोलता एका गवणीने बघितलं, सांगितलं का ग, अनेक वर्षाचा विरोध तुमच्या घराण्याशी आहे. बोलत असताना तुम्ही काय बोलत होतात. तिनं सांगितलं काय म्हणजे. तिनं सांगितलं सांगा काय बोलत होतात. तिनं सांगितलं काय म्हणजे. काय म्हणजे सांगू नका, वेळ आहे, काय काय करू नको. तर या ठिकाणी काय बोलत होतात. तिने एका गवळ्याला सांगितलं हे बघ, आम्ही जी बोलत होतो आम्हा दोघीमध्ये संवाद माहीत आहे, पण तुला सांगितलं तू कोणाला सांगशील का. तर लक्षात ठेवा, ती गवळण सांगते अगं माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास ठेव, मी एक तुझी बोलणार आहे, ती एक जी बोलणार आहे मी अजिबात कोणाला सांगणार नाही. मग एक गवळण दुसरीला सांगते, दुसरी तिसरीला सांगते, चौथी गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे वाटी ताटी सुरजवर. एक पुढे वाटी सुरजवर. शिगल मला झाली दासी जुळलेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वाणी भरोनी या घरी झाले जाटी. गवळी एकमेकला जन्माला दृष्टा चळकाप सुटला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गुडिया तोरणे करते कथा गाते गाणी. उत्सव चालू झाला. गाणे गाऊ लागल्या. गाणे कोणते आपल्यासारखे नाही, त्या काळातील गीत होतं. किती सांगो मी सांगो कुणाला. किती सांगो मी सांगो कुणाला. आज आनंद आनंद झाला. आनंद आनंद
बाजूला टाक. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ गालात पैजण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतेचा शृंगार केला. आली आली आनंद झाला, आली आनंदी आनंद झाला, आली आनंदी आनंद झाला. रस खेळूचला रंग उधळूचला, रस खेळूचला रंग उधळूचला. आला आला ग कानाला, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद उत्सव चालू आहे आणि आनंद उत्सवा चालू मध्ये महाराज सांगतात आनंद उत्सव करत असताना गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी गाणं गायला लागल्या, गीत गायला लागल्या. आनंद उत्सव चालू आहे. आनंद उत्सव चालू असताना भगवंताला यशोदा मैयाने पाळण्यात टाकलं. इकडे बाहेर उत्सव चालू आहे, भगवान पाळण्यात टाकलात. भगवान पाळण्यातून बघतात अख्ख्या गोकुळामध्ये आनंद चालू आहे. मी काय झोपायला आलोय का? भगवान विचार करतात, मी काय झोपायला आलो का? उडी टाकली खाली पाळण्यातून. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता इतके गोड रांगतात. तळवे तळहात तळहात गीत, तळवे तळहात तळहात गीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते. तळहात गीत, तळवे तळहात तळहात गीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते, डाव्या गुडघ्याने जोरदार गायना जारी करता. बस. कुठलं गाव? कुठलं गाव बाबा? कुठलं गाव? बघा या वयात सुद्धा बाबा आनंद घेत आहेत. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. हा, म्हातारे सुद्धा भक्ती रसात तरणे होतात. महाराज सांगतात हाच एक आनंद आहे वारकरी संप्रदायामध्ये. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता एका गवणी बघितलं, ती धावत धावत आली आणि मैया मैया यशोदा यशोदे भगवान रांगतोय ते भाव वर्णन करते. दुसरी म्हणतो बघ ना किती छान रांगत होता. भागवतामध्ये गोड वर्णन केलंय. रांगत होता म्हटल्यानंतर दुसरी म्हणते अगं तो रांगत होता नाही, त्याचे डोळे बघ किती रांगताना छान दिसायचे. दुसरी भाव उत्पन्न करते, डोळे काय बघती, त्याचे हात बघ ना किती छान हात आहेत. असा अनेक प्रकारे भाव सांगत असताना वेळ मर्यादित आहे. भगवान परमात्माकडे येत आहेत. गवणे लीला सांगत असताना खोड्या सांगतात. यशोदा यशोदे मैया. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता बाहेर भगवान येत आहेत आणि या ठिकाणी रांगायला लागले. रांगताना बाहेर येत आहेत आणि आल्यानंतर यशोदा म्हणते कार्यकृष्णा रांगतो का? रांगलं नाही एवढंच नाही, ते एक गवळ म्हणते रांगत नाही आई, यात काही विशेष नाही आहे. पण रांगताना सुद्धा बाहेर आला आणि बाहेर रांगता रांगता भगवंतानं माती घेतली आणि माती खाल्ली बघ ना, असा भाव निर्माण करतायत. आणि असा भाव केल्यानंतर यशोदा सांगते लाला माती खाल्ली का? कृष्णा माती खाल्ली का? भगवान म्हणतात आई गाई नाही खाल्ली म्या माती. मारा म्हणायचंय का? बळीराम दादा हो बळीराम दादा
बस बस बाबा, शहाणे भेटा येडे सुटना. बस बाबा इकडे द्या. बस बस ओके. जय हरी. बघा आनंद आहे. आई गाली नाही खाल्ली मी बाती. हा भाव आहे. महाराज सांगतात या ठिकाणी भगवान म्हणतात माती खाल्ली नाही मारावय त्याने उगारली काठी. 14 भुवनाचं दर्शन झालं. यशोदाबाई बीज झाली. आता मला विषय चिंतनात सांगायचा आहे. गवळे धावत आल्या वेळ कमी असल्या अनेक घरांना सांगू राहिल्या. सांगता सांगता एका गवळे सांगितलं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. जर जास्त खोड्या करत असतील जास्त सांगत असेल तर महाराज सांगतात आता गोकुळात राहणार नाही. भगवान परमात्मा गोकुळात राहणार नाही असं बोलल्यानंतर यशोदा माता सांगते अगं गवळं असं करू नका. उद्या या ठिकाणी जर माझ्या मुलाचे विरोध जर तुम्ही खोड्या करत घरानं सांगत असाल तर मी आता इतर शाळेतसुद्धा गावातसुद्धा ठेवत नाही. उद्या मी शाळेत पाठवते. आणि त्या काळातील गोकुळ्यांची शाळा गवळ्यांची शाळा म्हणजे गाईच्या मागे जाणं. भगवान म्हणतात गाईच्या मागे जायचे. उद्या जाई राहणार सवे घेऊन गोदाना. गाईच्या मागे जातात. वेळ मर्यादित आहे. गरम होत आहे. ऊन लागत आहे. स्वयंपाक झाला आहे. पुढं छोटासा कार्यक्रम असल्यामुळे भगवान गाईच्या मागे जातात. 10 मिनिटामध्ये गाईच्या मागे जाता जाता या ठिकाणी गाईचं पोट भरतं. गाईचं पोट भरतं पण माणसाचं पोट भरत नाही. शास्त्र सांगताय पक्ष्यांचं पोट भरतं प्राण्याचं पोट भरतं पण माणसाचं पोट भरत नाही. बघा किती किती माल टाकतात माणसं. काही माणसं तासाला पोटात माल टाकतात. काही 2-2 तासाला 15-15 मिनिटाला खातात तरी माणसाचं अजून कोणाचं पोट भरलं नाही. तर महाराज सांगतात भगवान परमात्मा सर्व गोपाळ एकत्र आले आणि म्हणतात देवा आता भूक लागली. खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवान म्हणले ठीक आहे भूक लागली ना. सर्व गोपाळ एकत्र बोलवले आणि या ठिकाणी सांगितलं जा बाबा प्रत्येकाने आपल्या शिदोऱ्याने चोरोनिया माये नवनीता नावे. सर्व चोरी या ठिकाणी शिदोरी आणल्या एकत्र बसवलं. त्याचं वर्णन महाराज करतायत. जे अहंकारी गोपाळ आहेत लांब बसवले. जे श्रद्धावान आहे जवळ बसवले आणि एकदम ज्याचा भाव आहे पायाजवळ बसवले. बिब्रदेवेनो जठरपटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानमश्रम कवलम तत्पलानिंगोरेशो तिष्ठांमध्ये सोपरिसुदो हास्य नर्वेवे स्वर्घे लोके मिशेती भुगभुजे यज्ञ भुग बाल गेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिहरनाथ भगवान की हर 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 हर. तोच काला भगवंतानं दिला आणि दिल्यानंतर सांगितलं बाबा या ठिकाणी स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा काल्याचे आसे देवजळी झाले मासे. विनंती केले गोपाळांनो जा खा पण हात धुवायला यमुनेवर जाऊ नका. एक गोपाळ म्हणतो देवा का. तर भगवान म्हणतात 1:15 वाजता आहे. 1:15 वाजता स्वर्गातील देव या ठिकाणी अदृश्य रूपाने येणार आहेत. त्यांना काला मिळू द्यायचा नाही म्हणून या ठिकाणी असा भाव देव उत्पन्न करत आहेत. आणि तोच भाव तोच श्रद्धा महाराज सांगतात स्वर्गातील देवाला न मिळणारा आनंद आपण हिंगणीमध्ये 7 दिवसापासून 8 दिवसापासून तो आनंद इथे घेतोय. आणि स्वर्गातील देवादिकाहीपेक्षा आपण जीव येऊनी भाग्यवान आहे. तोच आनंद या ठिकाणी घेत असताना पुनश्च एकदा मला हे करायचं चिंतन थोडंसं करायचं आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगतात की देवाला न मिळणारा काल आज आपल्याकडे हरिहरनाथाच्या भगवंताच्या कृपेने मिळतोय. सालाबादप्रमाणे याही वर्षी 37 वर्षाची सेवा एका विचाराने एका आईच्या लेकरासारखं कोण किती मोठा आहे कोण कोणत्या क्षेत्रात आहे याचा विचार बाजूला ठेवून आपण सर्व गावखरी मंडळी इथे येतात आणि आल्यानंतर हा उत्सव संपन्न केला. आणि त्या उत्सवाची परिसमाप्ती काल्याची कीर्तनी करत असताना आज सुंदर असा हा उत्सव या ठिकाणी आपल्या भागात आदर्श सप्ताहाचं नियोजन आपण गावकरी मंडळी करताय. सर्वाला धन्यवाद देतो. धन्यवाद देत असताना जाता जाता एकच विनंती करेल की या ठिकाणी सेवा करत असताना हरिहरनाथाची सेवा करत असताना या ठिकाणी सर्वांनी मी पुनश्च एकदा विधान करतो या मंडपात आल्यानंतर कोण किती मोठा आहे हा भाव बाजूला ठेवून आपण देवाचे या ठिकाणी देणे आहोत. देवाचं आपल्याकडे काहीतरी देणं आहे. गावचं देणं आहे. या भूमीचं देणं आहे. पण माझी विनंती असेल की आपण सर्वांनी जी आपले हेवे दावे असतील जी आपला अहंकार असेल ते सर्व बाजूला ठेवून या उत्सवाची उंची कशी वाढेल या उत्सवाची या ठिकाणी आपल्या देवाची सेवा आपल्या एका विचाराने कशी करता येईल आणि त्या देवाच्या सेवेने आपल्या संसारामध्ये कसा आनंद आपला द्विगुणित करता येईल हाच भाव या ठिकाणी आजच्या कीर्तनातून घेऊन जा. पुनश्च एकदा मी सर्वांना विनंती करेल
या ठिकाणी जीवन किती वर्ष जगला याच्यापेक्षा चांगलं जीवन जगा. क्या भरोसा इस जिंदगी का. महाराज सांगतात हातातला घास तोंडा जाईल याची शाश्वती नाही. म्हणून कोणाचा हेवा करू नका, कोणाचा दावा करू नका, कोणाचा कावा करू नका. आनंदानं आपले जीवन जगा. आणि करता आली तर हरिहरनाथाची सेवा करा, नाही करता आली तरी चालेल, पण या ठिकाणी सेवा करतात त्यांना विरोध करू नका. सहकार्याचीच भावना ठेवा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. माझा विषय चिंतनाचा हे सांगायचं आहे. तुकोबराय सांगतात प्रत्येकाने सत्कर्माला सहकार्य करा. आणि आदर्श सहकार्य करणारे आपली मंडळी आहेत. इथे सर्व बाजूला ठेवून आज एका आईच्या लेकरासारखं आज आपण उत्सवामध्ये सामील झालात. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण रात्री बघितलं. या ठिकाणी सर्व धर्म मंडपामध्ये शिकलेले असतील, अडाणी असतील, नोकरदार असेल, सर्वच या ठिकाणी आपण आईच्या लेकरासारखं या उत्सवामध्ये सामील होत आहे. आणि हीच सेवा आपल्याकडनं घडो. आणि जाता जाता एक नवीन आदर्श तुम्ही काल मी बघितलं. या ठिकाणी सर्वजण बाजूला साडून हरिहरनाथाची सेवा भजनी मंडळ तर करतच आहे, पण तरुणाने सांगितलं आता आम्हाला भजन करायचं, आम्हाला वेळ नाही, भजन करायचं वेळ नाही, आम्हाला काम करायचं आहे. येणारा काळ आहे, नुसतं भजन जर केलं तर उदरनिर्वाहाचं साधन काय. मग कर्तव्यनिष्ठ माणूस असला पाहिजे. मग सर्व काल तरुणांनी एका आईच्या लेकरासारखं उत्सवामध्ये सामील होताना मी एका तरुणाला विचारलं का रे बाबा एवढे आज तरुण उत्सव का सामील झालात. त्याने सांगितलं महाराज आम्ही भजन 8 दिवस करू शकत नाही, पण 1 दिवस 2 दिवस हरिहरनाथाची सेवा करत असताना आज या ठिकाणी आपल्या गावचा पैसा बाहेर जातोय. 40-50 हजार रुपये दरवर्षी आपल्याला लयजिम पथक आपलं ढोल पथकाला आणावं लागत असत. कमीत कमी 30-40 हजार रुपये तर जातातच. पण ते वजा होऊन आज एका आईच्या लेकरासारखं आपणच आपले धर्माचं पालन केलं पाहिजे. आपणच आपल्या जन्मभूमीचं शहान वाढवली पाहिजे. आपणच आपल्या उत्सवाचं सेवा आपण एकाने केली पाहिजे. म्हणून सर्व तरुणाने काल एकत्र येऊन या ठिकाणी ढोल पथक साजरा केला, स्थापना केली. आणि कमी दिवसामध्ये या ठिकाणी इतकी सुंदर सेवा की एक बोल आम्हाला वाजवण्याकरता 4-4, 5-5 तास, 8-8 दिवस लागतात वाजवायला. एक राग आळवायचा म्हटलं तर 1-1 महिना लागतोय. एक ओवी पाठ करायची म्हटलं तर 8-8 दिवस लागतात. तरी ती ओवी व्यवस्थित पाठ होत नाही. 8-8 दिवस. पण या ठिकाणी सर्व तरुणांनी काल बघितलं लहान छोटे गोपाळ आहेत. काही तरुण असे होते की या ठिकाणी वाजवण्याला काय म्हणतात त्याला, ढोलाचं उंची जास्त होती, पण काही तरुणांची एवढी उंची कमी होती. ढोल जर उभा केला तर आपल्या गावचे 2 पोरं एकावर एक उभा केले तरी तो ढोल उंच होता. एवढे छोटे गोपाळ या ठिकाणी काल ते आनंद घेत होते. मग आनंद घेताना काल एवढा आनंद घेतला एका आईच्या लेकरासारखं, एका वेशात, एका स्वरात आणि एका तालात. नाही तर आम्ही इतकं वाजवतो, ताल एकीकडे असतो, स्वर एकीकडे असतो. इतक्या एका ताला स्वरात आपल्या तरुणांनी वाजवलंच नाही तर सकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्वांनी सेवा दिली. तर सर्वांनी विनंती माझी की सर्वांनी आपण त्या तरुणांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा. जोरात टाळी वाजवा, कंजूसपणा करू नका. वा, धन्यवाद. अरे आज 20 किलोचं वजन, 25 किलोचं वजन घेऊन वागवायचं आहे, नंबर लागत नव्हता वाजवण्याकरता. लक्षात ठेवा, ही आदर्श आज आपल्याकडे पुन्हा स्वच्छ मनाने, पुन्हा या ठिकाणी कुठलंही व्यसन न करता. नाही तर आम्ही वाजवतो, आम्ही गातो, पण पहिलं पितो. अशी काही माणसं, इथलं नाही तिकडं सांगायला मी. काही माणसं वाजवतात पण खिशामध्ये बाटली ठेवतात, एक गरम पाण्याची, एक गार पाण्याची. तेव्हा त्याचं अंग हलतं. मी पुण्याकडे बघितलं, गणपतीला मी दिंड्या करायचो विद्यार्थी अवस्थेत. ती पहिलं वाजवतात, पण वाजवत असताना विचार वेगवेगळा आहे. पण एका तरुणाने, एका विचाराने माझी विनंती असेल की सप्ताह किती वर्ष करताय, याच्यापेक्षा किती खर्च करताय, याच्यापेक्षा निर्व्यसनीपणाने आपलं जीवन जगा. येणारा काळ खूप महत्त्वाचा आहे. येणाऱ्या पिढीकरता माझा संदेश असेल की आज सर्वांनी जीवन जगत असताना निर्व्यसनपणाने या ठिकाणी काही नाही करता आलं तरी चालेल,
पण जीवन चांगलं स्वच्छ जगा, निर्व्यसनी जगा, निष्कलंकी जगा हीच विनंती करतो. आणि पुनश्च एकदा झालेली कीर्तनरूपी सेवा हरिहरनाथाच्या चरणी सेवा समर्पित करत असताना आज वेळ माझ्याकडे मर्यादित होता, पुढेही बहुत करणे आहे. या ठिकाणी लेट सुरू झालं कीर्तन, वेळेत समारोप करण्याचं माझं कर्तव्य असतं. तर झालेली कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आशास्थान, प्रेरणास्थान आपलं दैवत हरिहरनाथाच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि सेवेला या ठिकाणी पुनराम ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय शिंकेला विले दुरी होतो तिघाचे लेवरी. वारे डोईकडे मुख पसरून वाहतेच्या दारात घरी दोईच्या कोपरा वारे डोईकडे मुख तुका म्हणे हाची टोका आणि कवने दे लोका वारे डोईकडे मुख पसरून कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकार कालावा तू एक वैका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा कालावा तू एक वैका वैष्णवनिका हो. सर्व तरुणांना विनंती आहे, आपण सर्वांनी पुढे बसायचं आहे. ढोल पथक नंतर करू आपण, 2 मिनिटं बसा. सर्व ढोल भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बाळी विरगाडे आम्ही बाळी विरगाडे कालावाटू सर्व आपल्या गावची जन्मभूमी. काहींच्या रात्री झोपा 2 तास झाल्या, काहींच्या झाल्या नाहीत, काही झोपे आली बसल्या बसल्या. पुनश्च एकदा आपल्या सर्व ढोल पथक प्रमुखा करतात. जोरात एकदा टाळी वाजवा, जोरात टाळकरी मंडळ टाळी वाजवा. वा, धन्यवाद देतो. आणि आज हरिहरनाथांना सुद्धा हेच अपेक्षित आहे, सर्व एका आईच्या लेकरासारखं. कोण किती मोठा आहे, मगाशी विधान मी केलं, कोण किती मोठा गेटच्या बाहेर काम करत असताना प्रयत्नवादी माणसं राहिलं पाहिजे, नेहमी प्रयत्नवादी. एका आईच्या लेकरासारखं. रात्री छोटे छोटे गोपाळ मगाशी विधान केलं की त्यांना ढोल उचलत नव्हता, दोघं त्याला बांधत होते कमरेला, मी काल बघितलं आहे. पण त्याची श्रद्धा, त्याची सेवा,
त्याने सुद्धा सांगितलं माझी सुद्धा सेवा पाहिजे. ज्यावेळेस रामप्रभू सेतू बांधत होते, सेतू बांधत असताना अनेकांनी मोठमोठे पर्वत उचलले, पण खारुताई म्हणते मला मोठा पर्वत उचलायचा आहे पण सामर्थ्य नाही. बोलू नका, माझ्याकडनं शक्ती नाही, ताकद नाही, पण मी जर आता नाही उचलू शकले तर कायमची यातून मी मुकले जाईल. म्हणून खारुताई काय करते, का हनुमंतराय मोठे पर्वत उचलतात, जामवंत मोठे पर्वत उचलतात, दगड उचलतात. खारुताई झाडावून येते, खाली येते, पहिला आपलं संरक्षण करते, मला तर कोणी बाण मारत नाही ना. आणि त्या क्षणामध्ये मातीत येते, मातीमध्ये लोळते आणि मातीमध्ये लोळल्यानंतर जेवढी काही अंगाला शेपटीला माती स्पर्श करेल तेवढीच माती शेतीवर जाते, अंग झटकते आणि तिथे टाकते आणि ते बाजूला येते. ते खारुताई विचार करते या सेतू बांधत असताना माझा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. तसं हरिहरनाथ यात्रेमध्ये उत्सवामध्ये बघा, लहान पोरापासून 1 रुपयाची देणगी देणाऱ्यापासून 1000 रुपये देणगी देणाऱ्याचं सुद्धा तेवढं सहकार्य आहे. आणि विशेष मी कौतुक या तरुणांचं करतो आहे की ढोल पथक म्हणजे सामान्य समजू नका. पुण्यासारख्या ठिकाणी आज करोडपतीचे मुलं ज्यांच्याकडे रोज करोड रुपयाचं उत्पन्न आहे ते सुद्धा एक गणपतीची सेवा म्हणून करतात. मुलगी असेल, मुली असतील, महिला असेल, पैशाकरता करत नाहीत, ती केवळ एक आपली संस्कृतीचं जतन करतात, आपल्या धर्माचं या ठिकाणी आपण जतन केलं पाहिजे म्हणून ते करतायत. आणि आज नवीन मंडळ स्थापन केलं. कमी दिवसामध्ये मला काल बंडूभाऊने सांगितलं, रघु काकाने सांगितलं, काल सकाळी मी फेटा बांधत असताना कमी दिवसामध्ये आणि कमी वेळेमध्ये या ठिकाणी यांनी सुंदर अशी सेवा या ठिकाणी संपन्न केली. त्याबद्दल मी हरिहरनाथांच्या चरणी सेवा एवढंच प्रार्थना करेल की दरवर्षी आपली सेवा आपल्याकडनं घडो. आणि घडवत असताना अहंकारानं सेवा करू नका, हेवा दाव्याने सेवा करू नका. वर्षभर कुठे असतं हे माहीत नाही, पण सर्वांनी येत चला आणि येताना निर्विष्णपणाने या ठिकाणी आपण सेवा करा. व्यसन करून सेवा करू नका. ही सेवा देवाला मान्य नाही, संताला मान्य नाही, ग्रंथाला मान्य नाही, आपल्या आईवडिलाला सुद्धा मान्य नाही. आणि ती सेवा आज एका आईच्या लेकरासारखं रात्रभर तुम्ही सेवा केली, खरी तुमची या उत्सवामध्ये सेवा आहे. पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि एक निमंत्रण देतो तुम्हाला. यावर्षी आम्ही 18 ऑगस्ट शेवटचा श्रावणी सोमवार नाशिकला 10,500 लोकांची ब्रह्मगिरी परिक्रमा ठेवली आहे. 10,500 लोकांची ब्रह्मगिरी परिक्रमा आहे. त्या उत्सवामध्ये तुम्ही सर्वजण या. गाडीचं भाडं मी देतो, ढोलपथक घेऊन नका येऊ, चालायचं आपल्या ब्रह्मगिरी परिक्रमाला. तुम्हाला कळेल की बाहेरचा आनंद कसा असतो. आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते या ठिकाणी शेवटचा सोमवार श्रावणी सोमवार सर्वांना निमंत्रण देतो की हिंगणीकरांना 10,500 लोकांची ब्रह्मगिरी परिक्रमा 1 रुपया न देता रविवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत तिथे त्र्यंबकेश्वरला आपण पोहोचायचं. संध्याकाळी भोजन निवास व्यवस्था, सकाळी ब्रह्मगिरी परिक्रमा, सकाळी या ठिकाणी चहा व्यवस्था, ब्रह्मगिरी परिक्रमा करताना चालताना उतरलं खाली तिथे फराळ व्यवस्था. आणि पुन्हा दुपारी बरोबर 1-1.5 तासामध्ये पुन्हा दुपारची काल्याची कीर्तन आणि भोजन व्यवस्था. अशी 2 दिवस 1 रुपया न घेता. कोणाला चालणं होत नाही तर गाडीची व्यवस्था असते, डॉक्टर सोबत असतात, ॲम्ब्युलन्स सोबत असते. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये यावर्षी शेवटचा सोमवार श्रावणी सोमवार 10,500 लोकांच्या उपस्थितीमध्ये कुणाचाही 1 रुपया न घेता ब्रह्मगिरी परिक्रमा ठेवली. तिथे या. नाही जमलं तर तरुणांना विनंती आहे, आषाढी यात्रा असते, फक्त 1 दिवस बघा तो सोहळा कसा असतो ते, म्हणजे आपलं जीवन आपलं कळेल की आपण कुठे आहात आणि जग कुठे आहे. तर माझी विनंती सर्व तरुणांना, तुम्ही आम्ही एकाच वयाचे आहात आणि याच वयात टर्निंग पॉईंट असतो. मला आदर्श वाटला, तुमचा स्वाभिमान वाटला, अभिमान वाटला की आज आपल्या गावाकरता एवढा स्वाभिमानाने तुम्ही इथे रात्रभर सेवा केली. नवे सर्व गावची माणसं तुम्ही इथे येत आहे. आणि ही सेवा आपला उत्सव दरवर्षीपेक्षा यावर्षी उपस्थिती जास्त आहे. आपल्या देवाची कीर्तीच आहेच आहे, पण आपल्या कार्याची, आपल्या संस्थांची, आपल्या गावाची कीर्ती याच्यापेक्षा बाहेर गेली पाहिजे. मीडियाच्या माध्यमातून आज येणारा काळ आपल्याकडे खूप चांगला आहे. तर विनंती असेल, या ठिकाणी एका आईच्या लेकरासारखं प्रतिज्ञा करा की दरवर्षी सारखंच यावर्षी जसं आपण सेवा केली तसं दरवर्षी आम्ही हरिहरनाथाची सेवा करू. सेवा करत असताना
निर्व्यसनपणाने सेवा करू. आणि कोण किती एका भावासारखं एका आईच्या लेकरासारखं मला अभिमान वाटला. मला सांगितलं की आमच्या लोक म्हणतात हा तसा तो धर्म तसा. अरे महाराष्ट्राला कळू द्या की हिंगणीला ये म्हणाव. आणि हिंगणीमध्ये या ठिकाणी सर्व धर्म समभाव कसा असतो या मंडपामध्ये आपण बघितलं अनेक वर्षापासून. आणि रात्री बघितलं या ठिकाणी ज्यांना प्रसाद हरिहरनाथाचा आहे आणि तो प्रसाद म्हणजे आज एका आईच्या लेकरासारखं आपण हा उत्सव केला. त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व तरुणांचं गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था ज्ञानेश्वरी मंदिर आळंदी पंढरपूरच्या वतीने मी धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा सर्व गावकऱ्याला धन्यवाद देतो. असंच आपल्याकडनं सेवा घडो हीच प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. महाराज तुम्ही नाही उच्चारेला देकार बोला क्षमा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा अपराध महाराज ज्ञानदेव तुका ज्ञानदेव समाधान झाले समाधान तुमचे देखील. आता उठावेचे म्हणा येते नाय नारायण सुरवाडिक येते नाय नारायण करोनी आरती चक्रपाणी ओवाळते. आगे कोराले नभस धन्य काळा देवा पहा पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. आजे कोराले नभस धन्य काळा देवा तुकावा हे टाळी हा क्षणी जवळी. आजे पुराले नभस धन्य काळा देवा प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळते. धन्य धन्य ते रोजन नित्य करते अवलोकन बाळा क्रोढा आणि मुक्ता ओवाळीती प्रमानंद. धन्य धन्य ते रोजन नित्य करते अवलोकन म्हणे केशवा ते कोणे राहिलो. धन्य धन्य ते लोचन करते अवलोकन. टाळकरी खाली बसा. विनेकरी सोडून सर्वांनी खाली बसायचं आहे. सर्वांचं स्वागत होईल. आणि स्वागत झाल्यानंतर सामुदायिक आपला आरती करायची. असे सर्वांना आरती करू आपण. या बोला पुढं सत्काराचं नियोजन करा. अखंड हरिनाम सप्ताह बंडोबा थांबा. निर्विघ्नपणे नाव पुकारू थांबा. काल्याच्या कीर्तनापर्यंतची सांगता हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे हो सांगतो विष्णू महाराज केंद्रे आळंदी देवाची यांचे या ठिकाणी समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्याला संत महंतांची उपस्थिती लाभलेली आहे. महंत आत्मानंद गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. करा दोघा सत्कार. त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. बंडू काशीरामजी घोगे सर्वांनी जोरात एकदा टाळी वाजवा. बाबा करता टाळी वाजवा. दत्तराव यांच्याकडून त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तसेच आपल्या हरिहरनाथ संस्थानचे हरिगिरी महाराज यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. जोरात एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. जय हो. पाहुणे दुसरे सरांचा पहिला सत्कार करा. हो. हे जे नदीच्या तीरावर असलेलं विश्वनाथाचं मंदिर त्याचं बांधकाम 31 फूट उंचीचं दगडी बांधकाम होणार आहे. त्याकरिता
अंदाजे 51 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी ते बांधकामचे कारागीर जे आहेत काकासाहेब यांचा सत्कार आपले गावचे सुपुत्र प्रभाकर गंगारामजी घोगे वा हे करतील अशी मी त्यांना या ठिकाणी 25 लाख रुपये 25 किंवा 26 म्हणजे 51 आकडा असल्यामुळे अंदाजे जे 26 लाख रुपये आहेत ते संपूर्ण गावातून वर्गणी करून त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं कयाधू तीरावर असणारं जे विश्वनाथाचं मंदिर आहे, हजारो वर्षापासून ते दुर्लक्षित असणारं मंदिर आज त्याचा भाग्ययुद्ध या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे. या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी ते करीत आहेत. तिकडे तिकडे करा. वा आपल्या गावचे भूमिपुत्र प्रखर गंगाराम घोंगे यांचा हा स्वाभिमान आहे की आळंदीमध्ये बघा पहिली ज्ञानेश्वरची भिंत ज्यावेळेस 3,65,00,000 रुपयाचं काम चालू झालं तर दुसरी भिंत 3 लाखाची न विचारता न सांगता या ठिकाणी घोगे साहेबांनी दिलेली आहे. आणि आज 25,000 रुपयाच्या देणगी आपल्या भूमिपुत्र आणि आपल्या जन्मभूमीकरता जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी येशी जन्मभूमीकरता 25 लाख रुपये या ठिकाणी मंदिराकडे दिले. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. हरि हरिनाथ भगवान की जय, संत भगवान बाबा की जय. त्यांच्या हस्ते सर्वांचं या ठिकाणी आता जे नवयुवक एक सांगा मिनिट बोला. जाधव साहेबांचं मी पुण्यामध्ये काम बघत होतो तर काम मला बरं वाटलं. आजकाल आपले मंदिरं जे आहेत ते मंदिरं जास्तीत जास्त आपण सिमेंटमध्ये बांधतो आहे. तर मला दगडातलं काम आवडल्यामुळे मी त्यांना बोललो की आमच्या गावामध्ये विश्वनाथाचं मंदिर बांधायचं राहिलेलं आहे, तुम्ही एकदा येऊन बघा गुरुजी. तर त्यांचं मला दगडी काम खूप आवडलं म्हणून त्यांना बोलावलं. तुमच्या सगळ्यांच्या समक्ष मी त्यांना एवढंच म्हणेल की आमच्या गावाचं विश्वनाथाचं जे काही मंदिर होईल ती आमच्या गावाची शान व्हावी आणि त्या क्वालिटीची तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या गावाकडून तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही एवढे 500 किलोमीटर आलात आणि आमचं काम 51 लाख रुपयात घेतलं तर ते 51 लाख रुपयाला साजेल राजेशाही थाटाचं तुमच्याकडून व्हावं एवढंच आमच्या सगळ्या गावाकडून तुमच्याकडून आमची अपेक्षा राहील. छत्रपती संभाजीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरमधून प्रतिकूल परिस्थितीमध्ये PhD केल्याबद्दल व साधं पुण्यामध्ये नामांकित JPC कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना या ठिकाणी त्यांनी आपल्या गावातच्या वतीने या ठिकाणी आणि पुण्यामध्ये PhD केल्याबद्दल त्यांचे वडील मारुतीराव कदम सर यांना सत्कार घेण्यासाठी त्यांनी पुढे यावं अशी सूचना या गावच्या या ठिकाणी श्री शिल्पाताई विष्णू कोठे यांना विनंती आहे. त्यांच्या वतीने या ठिकाणी PhD केल्याबद्दल असे नवीन उपक्रम या ठिकाणी अतिशय PhD सोपं नाही, आयुष्य घालावं लागतं. तर या ठिकाणी त्यांनी PhD केल्याबद्दल त्यांचे वडील मारुतीराव कदम सर यांना विनंती असेल की या ठिकाणी श्री सौ शिल्पाताई कोठे यांच्यातर्फे स्वागत होत आहे. त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचं तुम्ही करा द्या शाल द्या. या ठिकाणी कालपासून त्यांचं स्वागत तळमळ चालली होती की सरांचं स्वागत करत आहे. पुढे या पुढे या पुढे लाजू नका पुढे या. लाजायचं नाही, देणगी द्यायची इथं आपल्या गावात. हां PhD म्हणजे त्या विषयाचा तो तज्ज्ञ म्हणजे शेतामध्ये सगळी शेती करतात पण काही शेतकरी 15 एका बॅगेमध्ये 10 तर 15चा उतार आणणं म्हणजे PhD. तर त्याच्याबद्दल सगळ्यांनी आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात. हरि हरिनाथ भगवान की जय. या पुढची सूचना घ्या. असं हां रात्री राहिले संवाद करा आणि सर्व तरुणाचं कोणीही राहिलं नाही पाहिजे. 10 मिनटं लेट झालं तरी चालेल. 7 दिवसापासून आपण भोजन करायला लागलो आहे. कंटाळे लोक जेवायला. सर्वांचं स्वागत झालं पाहिजे. बोला. हॅलो. सामूहिक या ठिकाणी ढोल पथकाचा
नाही एका एकानं घ्या पण आता प्रयत्न करतोय. नाव नसेल हरिनाथाचा जो प्रसाद असेल तो आम्ही ग्रहण करण्याकरता सर्व तयार आहात. तर 15-20 गावकऱ्याला विनंती, आपण सर्व इथे या आणि सर्वांनी ताबडतोब सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं. प्रभुदादा पुढे या. या प्रभुदादा पुढे या. या ठिकाणी सर्वांचं जागेवर स्वागत होत आहे. उठा छोटू, थांब. नाव सांग. ओमकार हरिभाऊ सुतार. रात्री कसं वाटले तुझी सेवा सांग, अनुभव सांग तुझा. चांगलं वाटलं. पुढच्या वेळेस सेवा करतो. जोरात एकदा टाळी वाजवा. बुका राहू दे आता. एक होऊ द्या. ओमकार गणेश घुगे. लागू द्या, वेळ लागू द्या. हाय सगळेजण आहेत. या ठिकाणी रात्री सत्कार केला. नाव काय? एजेज शेख. हां, या ठिकाणी प्रयत्न करत सुद्धा असताना वेळ महत्त्वाची असते, कृपा महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, राम रहीम एकच आहेत. राम आला एकच आहे. तर या ठिकाणी जायचे पंढरपूरला रस्ते अनेक आहेत. या ठिकाणी अनुभव मला तुझ्या अगोदर लोकांनी सांगितला. प्रयत्न करून सुद्धा यश येत नव्हतं, पण हरिहरनाथाची सेवा केली आणि हरिहरनाथाची सेवा केल्यानंतर स्वप्नसुद्धा वाटत नव्हतं. आज प्रयत्न करूनसुद्धा जॉब लागत नाही, पण अगदी प्रयत्न करून कमी दिवसात या ठिकाणी त्यांना जॉब लागला. त्यांच्याबद्दल जोरात एकदा याच्याकरता टाळी वाजवा. याचे अनुभव सांगू आपण. 2 दिवसामध्ये 2 दिवसाच्या सेवेमध्ये त्याला SRP लागलं. त्याला म्हटलं 7 दिवस कर म्हणजे PSI होशील. आता तो आपलं नाव आणि आपला अनुभव सांगतो. लाजतोय तो. बोल. अरे काम करायचं आपलं. माझं नाव एजाज आहे, सगळ्यांनाच माहिती आहे इथे. आणि अनुभवच सगळं तुम्ही सर्वांनी पाहिलेच आहे. मी काही जास्त काही सांगणार नाही, कारण तुम्ही सगळे माझा दररोजच बघताय तुम्ही इथे. चला एक यावेळेस 3 ढोल फोडलेत, पण त्याच्यातून चांगलं शिका. पुढच्या वेळेस 5 फोडू नका. पुढच्या वर्षी 2 फोडा. त्याच्या पुढच्या वर्षी 1 फोडा. आणि असं नंबर 1चं परफेक्ट काम करा. काय ताकद जरा जास्त आहे त्याच्यामुळं. गुरुजी, आता हा मुलगा, काय तुझं नाव? ओमकार जायभाई. त्याला म्हटलं अरे तुझं काय वय? म्हटलं 18 वर्ष नाही झालं तरी रक्त द्यायचं. बळजबरीने दिलं. जोरात टाळ्या. म्हटलं तुझा आजोबा एवढा धट नव्हता तरी पण जोर लावला त्यांनी. 18 वर्षाच्या आत रक्तदान केलं. मला सगळ्यांच्या ओळखी नाहीत, पण खरंच सगळ्यांनी छान ढोल आणि ताशा वाजवला, गावाची शान वाढवली. आणि हे पुढे आपल्या गावासाठी दरवर्षी मला तरी वाटतं 12-15 लाख रुपये ईश्वराचं मंदिर यांच्या ढोलताशातूनच होईल. काळजी करू नका. जास्त तुमच्यावर बर्डन टाकले, एकरी भाव होणार आहे सगळ्यांचा. आहेत. मला माहिती आहे हिंगणी गाव जर मागे उभं राहिलं तर काय पाहायचं काम नाही. बरोबर? हिंगणीची साथ असेल तर काय कुठं भिण्याची गरज नाही. हरिहरनाथाच्या कृपेने आणि हिंगणीकराची साथ असेल तर आपण काही करू शकतो, एवढं मला मनापासून वाटतं.
नाही गुरुजी, हिंगणीची प्रेरणा मला आहे. तुम्हाला काय सांगायचं, हिंगणीमध्ये खूप तज्ज्ञ माणसं आहेत. एक PhD फक्त एक झाला आहे, बाकीच्यांच्या PhD अजून यायच्या आहेत. गणेश हरबो सुतारे. अरे वा वा वा, काय वा, जोरा जोरा. पण ढोल जास्त फोडले तुम्ही. पुढच्या वेळेस काळजी घ्या, तेवढी ताकद लावू नका. वाजवायची कला बघा, 9-10 व्हिडिओ बघा. व्हिडिओमधून कळेल कसं वाजवायचं, काय वाजवायचं. कुठल्या गोष्टीचं माहिती आधी घेऊन केलेली कधीही चांगली. हां, हे गफार शेख पहिल्यापासून लहानपणापासून राहिलेला आहे. आणि बघा, दाढी जशी त्याची लांबली तेवढं त्याने ढोल वाजवला. जोरात टाळ्या. आणि आमचे बघा, गावामध्ये दूध डेअरी सुरू करून सगळ्यांना रोजचे 2 रुपये हातात टाकणारे म्हणजे महादेव, देवाचे देव महादेव. जोरात टाळ्या. काय नाव तुझं? सम्यक. बघा, नावं घ्यायला आपल्याला अवघड आहे. सम्यक उत्तम वावळे. अरे वा, जोरात टाळ्या. हनुमान. बघा, महादेव, हनुमान सगळ्यांची साथ आहे. आपल्याला भिण्याचं काही कारण नाही. आणि बघा, त्याची हाईट पण नावासारखीच आहे, ताकद पण तशीच आहे. जोरात टाळ्या. अरे बाबा, आता 2 आता मॅनेजर आलेत, डॉक्टर मॅनेजर आणि बंडू मॅनेजर. खूप नियोजन चांगलं आहे खरंच. सगळ्यांनी जोरात एकदम टाळ्या वाजवात. डॉक्टर साहेबांचं मनापासून आभार मानूत. खरंच त्यांनी मनापासून खूप चांगल्या गोष्टी करतोय. आणि खरंच तुझं जे कार्य आहे ना, खरंच बंडू, तुम्ही आणि सगळी तुमची टीम गावासाठी प्रेरणास्थायी आहात. आणि अशाच प्रकारे काम करा. आणि हिंगणीचा इथे नाही, आता TV मध्ये दिसले पाहिजेत आम्हाला तुम्ही सगळे. जोरात टाळ्या. राहिलं कोणी? अहो, आणि आमचे जे आता आहेत, आता आमचे जे आहेत गंगावणे आहेत, पाटील आहे, त्यांचं कधी एवढं रात्रंदिवस काम करतात. जोरात टाळ्या बाळासाठी. हां गुरुजी, आता ज्या गंगावणे आहेत, त्याच्यानंतर आमचे काका आहेत, मानकरी काका आहेत, तिकडे कदम आहेत, हे रात्रंदिवस देवाला देतात. आणि त्यांच्या कार्यामधून प्रत्येक गोष्ट होती. प्रत्येक गोष्टीत ते पॉझिटिव्ह सांगतात. आपण सगळेजण मिळून करू, निगेटिव्ह बोलत नाहीत. हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जोरात टाळ्या. बरेच लोक म्हणतात होईल का नाही, पण त्यांचं म्हणणे नक्की होते. बाकी काही हो का न हो, ते फार महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये हो का न हो, पण होईलच असं म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हिंगणीमध्ये मला प्रत्येक घरात हे शब्द हवेत. तुझ्या ज्यानं होत नाही म्हणू नका. अरे तू फार हुशार आहे. माझे वडील आहेत, मला म्हणायचे तुझ्या एवढा हुशारच कोणी नाही. खरं सांगतो, माझ्या बापाचा एकच गुण आहे, कधीच मुलांना म्हटले नाही तुझ्यासाठी होणार नाही. नेहमी एकच म्हणले, अरे माझे लेकरं लय हुशार. त्याच्यामुळं हुशारही झाले, निघूनही गेले आणि खर्चही नाही पडला. प्रत्येक घरात मुलाला कधीच म्हणू नका होत नाही. तुम्ही हे शब्द काढा, तुझ्याच्यानं काही होऊ शकतं. आणि हिंगणीच्या माणसाकडून नक्कीच होऊ शकतं. जोरात टाळ्या हिंगणी गावासाठी. आणि खरंच आता माहिती नाही, प्रत्येकजण म्हणते देव पाटलाचाच आहे का, आमचा नाही का, असं काही नाही. गजानन दादाच्या रूपाने आपल्याला श्रीराम मिळालेत. दादाचं काम मोठं आहे. सगळ्यांनी समजून आपण एकमेकाला साथ दिली पाहिजेत. आणि हे साथीने जे आपण मोठं होऊ, तर विभागल्याने होणार नाहीत. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. गजानन दादासाठी तुम्ही कितीही म्हटलात तरी शब्द नाहीत माझ्याकडे. एवढं त्यांचं उच्च काम आहे. तुम्ही काय समजतात मला माहिती नाही, पण माझ्यासाठी तर माझे गजानन दादा श्रीराम आहेत. जोरदार टाळ्या. सर्वांचं स्वागत झालं असं समजून या ठिकाणी पुनश्च एकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांचं स्वागत झालं असं समजून कोणी नाराज स्वामी शंकरा आरती ववाळू भावाती ववाळू आरती राजा अवतार पांडुरंगा
राजा महाकैवल्य काशी चालतो माझा राजा प्रगट बोले विश्व ब्रह्माशी राम हरी तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सैतानंद घरे सागरात पाषाण तैले तैसे डोबार अभंग रक्षे हरी तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सैतानंद मूर्ती पाय दाखया तुकया तुलनेशी ब्रह्मा तुकाशियाने मनरामेश्वरे चरणे मस्तकने आनंद तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सैतानंद मूर्ती पाय दाखया तुकारामा हरे घाली लोटांगण पायना रोमा तुझे हरे गणाने भोजना भाई रवी संताची माझा देई अनिक तुझे काही नमा देव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रसाद भगवान की जय श्री हरिहरनाथ महाराज की जय पाहे प्रसादाची वाट घ्यावे या ठिकाणी लगेच काही क्षणामध्ये भोजनाच्या पंक्ती बसणार आहेत. तरी सांगतो तरी सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. चोपडा परभणीकर यूट्यूब यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा दिल्याबद्दल समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. प्रसाद जास्त खाली इकडे तिकडे सांडू देऊ नका.